गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूया सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय। जसे ज्यांचे संस्कार असतात तसे ते टीका करत असतात। त्यांच्या आई वडिलांनी संस्कार त्यांच्यावरती तसेच झालेले आहेत, म्हणून खालच्या पातळीवर अपशब्द पात्रतावर लायकी नसताना वापरतात। संस्कार सर्वात महत्त्वाचे असतात। आमच्यावरती दिघे साहेबांचे, बाळासाहेबांचे आणि आमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत। आम्ही कोणाला शिव्या कधी वापरू शकत नाही। ज्यांच्यावरती ज्यांचे संस्कार झाले त्यांना देखील जाऊन विचारलं पाहिजे, असे कसे संस्कार तुमच्यावरती केले, अशी घणाघाती टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवरती केली आहे। खासदार श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणपूर्व येथील साकेत कॉलेजमध्ये शिक्षकांच्या बैठकीसाठी आले होते। यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे। तर बघा, आता तो जसे ज्यांचे संस्कार असतात तसे ते टीका करत असतात, तसं बोलत असतात। त्यांच्या आईवडिलांचे संस्कार जे आहेत ते त्याच्यावरती तसे झालेले आहेत, म्हणून जे एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन असे अपशब्द जे आहेत, आपली पात्रता नसताना, आपली लायकी नसताना, मग हे जे संस्कार आहेत हे संस्कार खूप मॅटर करतं। आमच्यावरती चांगले संस्कार झालेले आहेत, दिघे साहेबांचे आहेत, बाळासाहेबांचे आहेत आणि आमच्या आईवडिलांचे आहेत। तर आम्ही कोणाला जे आहे हे शिव्या शाप, कोणाला असे खालचे शब्द जे आहे हे कधीच वापरू शकत नाही। पण ज्यांच्यावरती ज्यांचे संस्कार झालेत त्यांना देखील तुम्ही जाऊन प्रश्न विचारला पाहिजे, असे कसे संस्कार केले। 2 दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन शेतातील ज्वारी, मका, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। काल खामगाव येथे सकाळपासूनच उन्हाचा तडाखा होता, तर दुपारनंतर अचानक वातावरण बदल होऊन संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या मसदी ग्रामपंचायत या ठिकाणी मसदी ग्रामपंचायतचा ग्रामसेवक मेघश्याम बोरसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या वार्डातील उर्दू शाळेतील संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात पेवर ब्लॉक आणि विद्यार्थ्यांसाठी सुलभ शौचालय बांधण्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यासाठी अर्ज केला होता। अनेकदा मेघश्याम बोरसे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केल्यानंतरही विकास काम मंजूर केले जात नव्हतं। दरम्यान अंदाजपत्रिकेत 12 लाख रुपये किमतीच्या कामाच्या बदल्यात 20% प्रमाणे 2,40,000 रुपये काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागेल, अशी मागणी मेघश्याम बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती। 27 वर्षीय व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। डिसेंबरमध्ये वाकोला पोलिसांनी 2 व्यापाऱ्यांविरुद्ध 77 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता। वाहनाची विक्री करताना फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता। हे वाहन महाराष्ट्रातील बँकेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले होते, ज्यामुळे पीडित अंगद सेठीला फसवणुकीचा अनुभव आला होता। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे, परंतु या मतदानावर अवकाळी पावसाचं सावट आहे। अमरावती शहराच्या काही भागात रिमझिम अवकाळी पाऊस सुरू होत आहे, तर अकोला जिल्ह्यासह शहरात पहाटेच्या सुमारास तुरळक पाऊस झाला। याशिवाय बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर कायम होता। बुलढाणा, खामगाव, मातोळा, नांदुरा, शेगाव या तालुक्यात रात्रभर रिमझिम पाऊस सुरूच होता। सकाळी पावसाने हजेरी लावली आहे। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। सांगली लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांना मोठा धक्का बसलाय। सांगलीत भाजपच्या 4 नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। इतकेच नाही तर 4ही नगरसेवक काँग्रेसचे बंडखोर असलेल्या विशाल पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत। पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देता 4ही नगरसेवकांनी विशाल पाटलांचा जोरदार प्रचार सुरू केला आहे।
ॲटॉप हिलमध्ये बेपत्ता झालेल्या भावंडांचा घरासमोर धुळकात पडलेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. खेळता खेळता कारमध्ये गेले आणि दरवाजा लॉक झाल्याने दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली असून पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. ॲटॉप हिलमध्ये CGS कॉलनीतील सेक्टर 5 मध्ये शेख कुटुंबीय राहण्यास आहे. मोहम्मद शेख हे मिस्त्री काम करतात. या दुर्घटनेत त्यांच्या साजिद आणि मुस्कान या 7 व 5 वर्षीय मुलांचा मृत्यू झाला आहे. देशभरात लोकशाहीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून एकूण 17,82,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून या मतदानासाठी 1,162 मतदान केंद्र बनविण्यात आले आहेत. तसेच या मतदानाकरिता 11,592 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले असून 5,000 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचे उत्तर पूर्व मतदारसंघातील उमेदवार संजय पाटील यांना समाजवादी पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. पाठिंब्याचे अधिकृत पत्रक समाजवादी पक्षाचे गुरुवारी काढले. समाजवादी पक्ष इंडिया आघाडी सोबत असून सांप्रदायिक शक्तीला व हुकुमशाहीला बाजूला सारून देशात संविधान वाचवणे, एका अर्थाने लोकशाहीला वाचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजवादी पक्ष मुंबई प्रदेशातील इंडिया आघाडीतील सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्व उमेदवारी विजयी करण्यासाठी तुमच्या विभागातील आमचे सर्व स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते आपणास पूर्ण ताकदीने समर्थन करत आहेत. निवडणूक आली ती येत असते 5 वर्षांनी, पण या वेळेची निवडणूक पूर्वीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. विशेष या मतदारसंघामध्ये आणखी वेगळी आहे. देशाचा विचार आम्ही ज्या वेळेला करतो त्या वेळेला 10 वर्ष ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांनी काय भूमिका घेतली, सांगितले काय आणि केले काय याचा हिशोब मागण्याच्या संबंधीची ही निवडणूक आहे. ही ती वेळ आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथे स्तंभात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.